नमस्कार. आजची चर्चा सुरू होते आपल्या एका मित्राच्या डॉक्टर चंद्रमोरेंच्या एका खूप विचार करायला लावणाऱ्या त्यांचा प्रश्न आहे की शिबिरानंतरही राग काय येतो, मग त्या 10 दिवसांचा उपयोग काय? या प्रश्नासोबत त्यांनी आपल्याला एस.एन. गोएनका यांचे एक भाषणही पाठवलंय, जे त्यांनी 2000 साली डावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दिलं होतं. तर आज आपण या भाषणाच्या आधारे या प्रश्नाचा थोडा सखोल अभ्यास करूया. हो, आणि हा प्रश्न खूपच स्वाभाविक आहे. म्हणजे अनेकांच्या मनात येतो की नाही. गोएनका यांच्या भाषणात याचं उत्तर अगदी मुळाशी जाऊन दिलेलं आहे. बरोबर. सामान्यतः आपण काय समजतो की राग काय येतो, तर कोणीतरी आपल्या इच्छेविरुद्ध वागलं किंवा आपल्या कामात अडथळा आणला किंवा आपला अपमान केला. म्हणजे कारण नेहमी बाहेर असतं, बरोबर. पण गोएनका यांचं भाषण या समजुतीलाच धक्का देतं. अगदी. त्या भाषणानुसार रागाचं खरं कारण बाहेरच्या व्यक्ती किंवा परिस्थितीत नाहीये, ते आपल्या आतच आहे. आपल्या आत? हो. जेव्हा बाहेर काहीतरी अवांछित म्हणजे आपल्याला नको असलेलं घडतं, तेव्हा आपल्या शरीरात एक अप्रिय संवेदना निर्माण होते, एक प्रकारची बेचैनी किंवा तणाव. आपण त्या बाहेरच्या घटनेवर नाही, तर आत निर्माण झालेल्या त्या अप्रिय संवेदनेवर रागाने प्रतिक्रिया देतो. अरे वा. हो, राग ही त्या संवेदनेला दिलेली एक आंधळी म्हणजे सवयीची प्रतिक्रिया आहे. हे खरंच खूपच वेगळा दृष्टिकोन आहे. म्हणजे हा सगळा खेळ आतल्यात सुरू असतो. याचा अर्थ असा होतो की त्याने मला राग आणला असं म्हणण्याऐवजी त्याच्या वागण्यामुळे माझ्या शरीरात निर्माण झालेल्या संवेदनेवर मी रागाने प्रतिक्रिया दिली असं म्हणायला हवं. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. जबाबदारी पूर्णपणे आपल्यावर येते. यात विक्टिम मेंटॅलिटीला जागाच नाहीये. हो, हीच जबाबदारीची भावना विपश्यनेचा पाया आहे. कल्पना करा की तुम्ही रहदारीत अडकला आहात. बाहेर गाडीचा हॉर्न वाजतो. ही झाले बाह्य घटना. पण त्यामुळे तुमच्या पोटात जो गोळा येतो किंवा खांद्यांमध्ये जो ताण येतो, ती आहे अंतर्गत संवेदना. विपश्यना आपल्याला त्या हॉर्नकडे नाही, तर आतल्या त्या ताणाकडे तटस्थपणे बघायला शिकवते, साक्षी भावाने. पण मग ही तटस्थता येते कशी? 10 दिवसात असं काय घडतं की ही सवय बदलते? कारण शिबिरानंतरही जर राग येणारच असेल, तर मग उपयोग काय झाला? हाच तो महत्वाचा मुद्दा आहे. विपश्यना काही जादूची कांडी नाही की 10 दिवसात राग कायमचा निघून जाईल. ती एक शस्त्रक्रिया आहे, जी मनाच्या सखोल स्तरावर काम करते. सरावाने आपण प्रत्येक संवेदनेचं खरं स्वरूप अनुभवायला लागतो. म्हणजे ती अनित्य आहे हे? अगदी. की ती उत्पन्न होते, काही काळ राहते आणि नष्ट होते. कोणतीही संवेदना कायमची नसते. जेव्हा हा अनित्यतेचा बोध फक्त बौद्धिक स्तरावर न राहता अनुभवाला येतो, तेव्हा त्या संवेदनेवर आंधळी प्रतिक्रिया देण्याची सवय हळूहळू कमजोर होऊ लागते. अच्छा. म्हणजे राग येतो, पण त्याचा जोर आणि कालावधी कमी होतो, व्यक्ती त्यात वाहून जात नाही असं काहीसं. अगदी बरोबर. शिबिरानंतरही जुन्या सवयीनुसार राग येऊ शकतो. पण फरक हा पडतो की आता त्याची जाणीव लवकर होते. अरे, मी रागावून स्वतःलाच त्रास देतोय, हे लवकर लक्षात येतं. जिथे पूर्वी एखादी व्यक्ती तासांतास रागात राहत असेल, तिथे आता तो कालावधी काही मिनिटांवर येतो. मला आठवते, अनेक जण राग आल्यावर लक्ष दुसरीकडे वळवण्याचा सल्ला देतात. संगीत ऐका, फिरायला जा वगैरे. माझ्या स्वतःच्या अनुभवानुसार पण लक्ष दुसरीकडे वळवण्याचा मोह खूप होतो. पण गोएनकांच्या विवेचनानुसार हा मार्ग चुकीचा आहे का? कारण लक्ष दुसरीकडे वळवणे म्हणजे रागाला दाबून टाकण्यासारखं आहे. त्याला मुळापासून उपटून काढण्यासारखं नाही. वरवर मन शांत झाल्यासारखं वाटतं, पण खोल मनात तो राग धुमसत राहतो. आणि मग तो दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने बाहेर येतो. बरोबर. विपश्यना वास्तवापासून पळायला नाही, तर त्याला जसं आहे तसंच स्वीकारायला शिकवते. जेव्हा आपण त्या अप्रिय संवेदनेला धैर्याने आणि तटस्थपणे सामोरे जातो, तेव्हा एक प्रकारे रागाला इंधन मिळत नाही आणि तो नैसर्गिकरित्या विरून जातो. मनाच्या सवयीचा पॅटर्न बदलण्याचा हाच खरा उपाय आहे. तर डॉक्टर चंद्रमोरेंच्या प्रश्नाचं उत्तर असं देता येईल की विपश्यना रागाला एका फटक्यात संपवत नाही, तर रागाच्या मुळाशी असलेल्या शारीरिक संवेदनांवर प्रतिक्रिया देण्याच्या आपल्या सवयीला ती हळूहळू बदलते. हा एक आयुष्यभराचा सराव आहे. राग येईल, पण आपण त्याचे गुलाम राहणार नाही. अगदी बरोबर. जाता जाता एक विचार सोडून जाते. या चर्चेत आपण अप्रिय संवेदनांवर रागाने प्रतिक्रिया देण्याबद्दल बोललो. मग सुखद संवेदनांबद्दल काय? त्या उत्पन्न झाल्यावर आपण नकळतपणे कोणत्या अंधाळ्या प्रतिक्रिया देत असू, ज्या आपल्याला एका वेगळ्या प्रकारे बांधून ठेवत असतील?